बाजूला सह्याद्री सुपरस्टार दिलीप दादा देवरे, प्रवीण घाग आणि अमोलजी देवरे यांच्या संघ मालकीचा संघ आणि या दोन संघांच्या दरम्यान रंगलाय संध्याकाळच्या सत्रामध्ये तुंबळ युद्ध। खरं तर पहिल्या दिवसामध्ये शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून छायाचित्र टिपले असे आपल्या सर्वांचे लाडके सांबरवाडी गावचे सुपुत्र पीडी फोटोग्राफीचे सर्वेसर्वा आदरणीय श्री प्रसाद देवरुके साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं। त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून सलग 3 दिवस आम्हाला जेवणाची व्यवस्था लाभलेली आहे त्रिमूर्ती हॉटेलचे सर्वेसर्वा सकाराम तुकाराम बादापुरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनर्शक्दा आम्ही शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र एक तुंबळ युद्ध रंगलेलं आहे। हाय व्होल्टेज ड्रामा पैसा वसूल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। खरं तर आजच्या दिवसातील सर्व सामने अगदी अतितटीचे झाले। काही संघांना अपयश आलं, काही संघांना यश आलं आणि काही संघांचा प्रवास मात्र या प्रीमियर लीग मधून संपलेला आहे, परंतु काही संघांचा प्रवास अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। अगदी 10 संघ मालक आणि 140 खेळाडू मात्र या प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळते। त्यांना अक्षरशः तख्त धरून उभे आहेत की कोणाच्या गावामध्ये चमचमती ट्रॉफी जाणार, पर्व क्रमांक 1 कोणाच्या नावावरती राहणार, याच्यासाठी एक मोठी मॅच खेळवली जाणार आहे। गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज राकेश घाडगे पारांबे गावचे आहेत। स्ट्राइक एंडला फलंदाज अक्षरशः आहेत सूरज माने लुमणेखोल सातारा जिल्हा आयकॉन। नॉन स्ट्राइकला अजय केरेकर सांडवलीचे आहेत। मॅचला होते सुरुवात, पंचांचा सिग्नल ग्रीन सिग्नल, मॅच ऑन। पहिलाच बॉल राकेश घाडगे। खरं तर वादळ निर्माण झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये, शांतता होती परंतु आता वाऱ्याची झुळूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे। खरं तर जाऊया मैदानाच्या दिशेने। पहिलाच बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा, परंतु पहिलाच बॉल वरती अंगभेदक हा तिखट मारा पाहायला मिळालाय। पहिला बॉल येतोय तो डॉट बॉल। खरं तर आम्ही गुणलेखक यांचं कौतुक करू, मारुती डेबे धावडशीचे आहेत, चांगली गुणलेखकाची भूमिका त्यांनी सलग 3 दिवस निभावलेली आहे। त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। सातारा जिल्ह्यातील नामांकित गुणलेखक म्हणून त्यांची ओळख आहे। यावेळेला दिशा दिले, क्षेत्ररक्षक नाही तिथे पोहोचणार। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅकअपला 2 क्षेत्ररक्षक येतील। नॉन स्ट्राइकला फेकी, तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे। सिंगलच्या मदतीने श्री गणेशा झालाय सह्याद्री सुपरस्टार्स या टीमचा आणि खातं ओपन केलेलं आहे सूरज माने जिल्हा आयकॉन यांनी 1 धावेने। राकेश गाडगे पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटने। यावेळेला देखील स्विंग अँड मिस, अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ बॅट केली होती परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही। फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलेला आहे। येतोय तो लागोपाठचा दुसरा बॉल डॉट। सेमी फायनल क्रमांक 2 आपण पाहताय। राकेश गाडगे यांचा जलवा पाहायला मिळतोय। यावेळेला समोरच्या दिशेने कव्हर रिजन मध्ये बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, एक टप्पा चेंडू सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार। थँक्यू डीजे। तिन्ही यष्ट्यांच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झालेला आहे। खरं तर चांगला बॉल मी म्हणेन राकेश गाडगे यांचा, चांगलं व्हेरिएशन त्यांच्याकडे आहे, भिन्नता खूप चांगली आहे, यासाठी ते जाणले जातात, ओळखले जातात आणि या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा। खरं तर प्रो प्रीमियर लीग घनसोली नवी मुंबईमध्ये खेळवली होती पर्व क्रमांक 2 आणि पर्व क्रमांक 2 मध्ये
बेस्ट गोलंदाजाचा किताब राकेश गाडगे यांनी मिळवला होता. आज देखील चांगली गोलंदाजी ते करतायत ओम साई 11 या टीमच्या माध्यमातून. यावेळेला देखील खूप चांगला बॉल आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, सिंगल धाव घेतली जाते. अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. मी म्हणेन मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 6 धावा. उर्वरित 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 बॉलच्या पाठीमागे किती धावा येणार हे पाहणं गरजेचं आहे. परंतु प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिला ना 6च्या सरासरीने 24 धावांवरती जाऊन पोहोचू शकते. ही धावसंख्या उल्लेखनीय नाहीये सह्याद्री सुपरस्टार या टीमसाठी. आता घेर बदली करावा लागेल, कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. त्याच वेळेला मात्र एक मोठी धावसंख्या ते उभारू शकतात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अजय सावंत सायळीचे आहेत, जिल्हा आयकॉन म्हणून ते या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. खरं तर या खेळाडूने मात्र प्रभावित केलेले आहे. अर्धशतक देखील या खेळाडूने झळकवलेले आहे. तब्बल 20 बॉलच्या पाठीमागे 73 धावा त्यांनी झळकवलेले आहेत या प्रीमियर लीग मध्ये. म्हटल्यानंतर ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय, फटका फसलाय की काय पाहणं गरजेचं आहे. परंतु बॉल निघून चाललाय लॉंग अँड स्ट्रॉंग. 6 धावांसाठी षटकार. काय फटका सजवलेला आहे, अप्रतिम दांडगा अनुभव आहे. अजय केरेकर यांच्याकडे देखील एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनेक वर्षांचा अनुभव आपणाला लावत असताना मैदानाच्या आतमध्ये अजय केरेकर केळवलीचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये दमदार फटकेबाजी. पहिल्याच बॉलवरती त्यांनी हल्ला बोल चढवायला सुरुवात केली, वार करायला सुरुवात केली. अजय सावंत पलटवार करतील का? आणखीन एक तडाखा. याही वेळेला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु अगदी मिस फिल्डिंग. सूर्याची किरण मात्र डोळ्यावरती पडली आणि बॉल दिसला नाही किरण जाधवला. म्हणूनच टप्पा पडल्यानंतर बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. अगदी रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकाल सूर्याची किरणे किरण जाधव यांच्या डोळ्यावरती पडली आणि तदनंतर बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी पाहायला मिळालाय. अजय केरेकर यांनी घेर चेंज केलाय. कुठेतरी पहिल्या घेरवरती चालू होती गाडी, ती आता मेगा हायवेला लावलेली आहे आणि टॉप घेर मात्र त्यांनी लावलेला आहे. परंतु यावेळेला फटका फसलाय. सचिन शेडगे धावत्या पावलांनी चांगला कॅच कॅरी करतायत. तदनंतर त्यांचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये जे वादळ गोंगावत होतं त्या वादळाला शांत करण्याचं काम अजय सावंत सातारा जिल्हा आयकॉन यांनी केलेले आहे आणि त्यांना चांगली साथ लाभलेली आहे सचिन शेडगे यांची. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमक फलंदाजी करत होता त्याच फलंदाला लावलेला आहे ब्रेक. धक्का क्रमांक 1 सह्याद्री सुपरस्टार्स या टीमला 16 वरती 1 अशी स्थिती तुम्ही पाहताय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती राम देवरे कातवडी बुद्रुकचे आहेत. या खेळाडूचा देखील बोलबाला सातत्यपूर्वक राहिलाय. पहिलाच बॉल वेग चांगला होता, टप्पा अचूक वेगावरती स्वार झाले अजय सावंत आणि त्यांनी मात्र दाखवलाय आपला दमखम. लागोपाठचे 2 बॉल आलेले आहेत डॉट, त्याच्यामध्ये त्यांनी विकेट्स मिळवलेली आहे. एक पहिले 2 बॉल सह्याद्री सुपरस्टार या टीमच्या माध्यमातून राहिले, परंतु पाठीमागचे 3 बॉल अजय सावंतचे राहिलेले आहेत. याला समोरच्या दिशेने या बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आले होते. खूप मोठी चुकी, चुकीला माफी नाही. महेश शेडगे यांच्या माध्यमातून खूप मोठी चुकी. दैव देतो आणि कर्म घालवतो असं म्हटलं जातं, परंतु या वेळेला अगदी यश आहे ना ते दरवाजापर्यंत आलं होतं, परंतु दरवाजाच्या आतमधून येता येता बाहेरच राहिला आणि बाहेरूनच निघून गेलं. आणि इथे मात्र मिळालेले आहे संधी आणि जीवनदान रामदेवरे यांना. आडव्या बॅटने दमखम दाखवलाय सूरज माने लुमणे खोल यांनी. काय फटका, अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक फटका सूरज माने.
थँक्यू डीजे. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल ज्या पद्धतीने बॉलला टोला लावला तदनंतर बॉलकडे वळून देखील पाहिलं नाही. त्यांना माहित होतं माझा फटका 440चा झटका. अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये सूरज माने यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या राकेश गाडगे यांनी, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत सह्याद्री सुपरस्टार्स या टीमसाठी. अजय सावंतने धावा खर्च केल्या, 17 संधी उपलब्ध केल्या होत्या, परंतु संधीचे सोनं करू शकले नाहीत आणि तदनंतर मोठे फटके देखील आलेले आहेत. खरं तर या प्रीमियर लीगचं प्रमुख आकर्षक आहे 30 रुपयामध्ये कुपनच्या साहाय्याने सायकल मिळवा आणि 4 कुपन तुम्हाला 100 रुपयामध्ये मिळणार आहेत. बंपर ऑफर आहे आणि ऑफरचा तुम्ही नक्की लाभ घ्या. संधीचं सोनं करा आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सुवर्ण संधी आहे की सायकल मिळवण्याची. ती सायकल देखील तुम्ही मिळवू शकता. ज्या प्रकारे चोकोबारची संधी असते ना, ऑफर असते, त्याच प्रकारे इथे देखील ऑफर दिलेली आहे शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 10 ला 3 चकोबार भेटतात आणि ते सायकलचे कुपन आहेत. खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय, तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 25 धावा धावफलकावरती. राम देवरे 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावांवरती खेळत आहेत. एक जीवनदान मिळालंय. जीवनदान मिळाल्यानंतर कितपत फायदा उचलणार हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉलचं क्रिकेट असू द्या, ज्या ज्या खेळाडूंना संधी मिळाले त्या त्या खेळाडूंनी इतिहास रचलेत, परंतु यावेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, वारंवार चुका महागड्या ठरू शकतात. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडूला पाठवलं होतं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. पहिल्या अटेंडला बॉल हातातून निसटला, परंतु पुन्हा एकदा कॅरी करू शकले नाही. धरणीला झालाय तो बॉल, परंतु या वेळेला पहा सूरज माने यांचा जलवा. अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक फटका. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये सूरज माने यांचा जलवा. मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळालेलं आहे राम देवरे यांना, परंतु खेळाडू बरसलाय. अर्थातच सूरज माने लुमनेकोल. जीवनदान देणं म्हणजे यमाच्या घरात डोकून बघणं. यमाच्या घरामध्ये यम नक्की करतोय काय, परंतु या वेळेला सूरज माने पहा फुलटॉसचा बॉल होता, पाठीमागचा पाय टेकला होता, तदनंतर मात्र मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा तो जोरा. ओम साई 11 संघ मात्र चुका करतोय. ह्या चुका तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन जाऊ शकतात. एखादी चुकी खूप महागडी ठरू शकते, कारण आयुष्यामध्ये माणसाला मोठ्या डोंगराने नाही तर छोट्याशा दगडाने ठेस लागत असते. आता ह्या चुका तुम्हाला महागड्या ठरू शकतात. आणखीन एक तडाखा, बैठक स्ट्रोक, अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक षटकार. एक वार चेंडू सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल ज्या पद्धतीने हा फटका सजवलाय. अगदी पाठीमागचा गुडघा वाकवला, तदनंतर एका पायावरती बसले. परफेक्ट मिडल ऑफ बॅट आणि डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे. 6 धावांसाठी षटकार. 6 बॉल 21 धावांवरती खेळत आहेत सूरज माने. संघाची धावसंख्या प्रथमतः बॅटिंग करत असताना 40 अंकावरती जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक टोला त्याच प्रकारे बॉलला मात्र पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. स्ट्रॅटर्जी टाइम आउट झालेला आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. 1 मिनिटाचा देऊया स्ट्रॅटर्जी टाइम आउट.
थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये सूरज माने लुमनेकोल सातारा जिल्कोन यांचं वादळ मात्र गोंगवलेलं आहे. खरं तर शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये पर्व क्रमांक 1 मध्ये अर्थातच या स्पर्धेमध्ये त्यांनी मात्र पहिलं अर्धशतक झळकावलं होतं आणि तदनंतर मात्र याही मॅच मध्ये ते बरसलेले आहेत. 7 बॉलच्या पाठीमागे तब्बल 27 धावांची ताबडतोब फटकेबाजी त्यांनी केलेली आहे. राम देवरे यांनी देखील चांगली साथ त्यांना दिलेली आहे, परंतु अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलच्या पाठीमागे किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु सध्याच्या घडीला सूरज माने यांची बॅट तळपले. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करते. पैशाने पूर्ण झालेले स्वप्न मरेपर्यंत टिकतात आणि कष्टाने पूर्ण झालेले स्वप्न इतिहास घडवतात. आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इतिहास घडवायचा असेल ना तर प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील. त्याच वेळेला तुम्ही इतिहास घडवू शकता किंवा इतिहास रचू शकता. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा धावपलकावरती आहेत. किरण जाधव यांनी तब्बल 23 धावा खर्च केल्या. खूप महागडं षटक. पहिलं षटक राकेश गाडगे यांनी खूप चांगलं टाकलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये धावांचा सपाटा लागलेला आहे. ओसांडून धावा इथे मात्र आलेल्या आहेत. ओव्हर क्रमांक 4 मध्ये दिनेश साळुंके ओमसा 11चे चॉईस खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय, फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या बाहेर. राम देवरे यांचा जलवा धमाका तडाखा पाहायला मिळतोय. जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न एवढे करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत. हाच की आम्हाला मोठी धावसंख्या उभी करायची आहे. डोंगर रचायचा आहे, डोंगर आम्हाला पोखरायचा आहे. अगदी डोंगर रचत असताना कितीही अडचणी आल्या तरी आम्ही घाबरणार नाही, कारण आम्ही लढवले आहोत. मैदानाच्या आतमध्ये राम देवरे आणि सूरज माने यांची फटकेबाजी अफलातून राहिलेली आहे. खरं तर छत्रपती शाहू महाराज स्टेडियमच्या अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर पहा, अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये धावपट्टू धावतायत देखील. अनेक खेळाडू कवायत देखील करतायत. जो प्रेक्षक वर्ग देखील आहे. आणखीन एक चांगला बॉल आहे की काय पाहणं गरजेचं आहे, परंतु सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. सेफ डिलिव्हरी आहे. अर्थातच बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव धावपलकावरती जोडूया. खरं तर या मैदानाचा विचार केला ना तर अनेक मोठमोठे खेळाडू या मैदानावरती खेळलेले आहेत. कृष्णा सातपुरे सर असतील, तर नंतर विजय पावले असतील, अनेक इतर खेळाडू या मैदानावरती खेळलेले आहेत. या वेळेला फटका सजलेला आहे आणि पुन्हा एकदा धावत्या पावल्याने कॅच घेण्याचा प्रयत्न. अर्थातच 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 55 धावा. अर्थातच सातारा जिल्ह्याचा स्टार खेळाडू भूषण गोळे याच मैदानावरती अनेक रेकॉर्ड्स त्याचे आहेत आणि तदनंतर याच मैदानावरतून खेळून त्याने मात्र व्यावसायिक क्रिकेट देखील अप्रतिम खेळलेला आहे. म्हणजे या मैदानानं अनेक खेळाडूंना मोठं नाव कमवून दिलेलं आहे. ओहो, सिपचा फटका. फटक्याच्या पाठीमागे ताकद नजाकत. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि क्षेत्ररक्षकाने सांगितलंय की हा फटका आहे सीमारेषेच्या बाहेर. अर्थातच धावा मिळतील 6 धावा. षटकार. लाजवाब फटकेबाजी. थँक्यू डीजे. सूरज माने 9 बॉल 35 धावांवरती खेळत आहेत. 61 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉलच्या पाठीमागे किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणखीन एक तडाखा, परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चितेची चपळाई, हरणाचा वेग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. प्रयत्न हाच आहे की आम्हाला शेवटपर्यंत लढायचं आहे. या इनिंग मधील शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, परंतु बनतील प्रेक्षक. मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय. 4 धाव्यांसाठी शेवटच्या बॉल वरती आक्रमण केलेलं आहे राम देवरे यांनी आणि मिळतील 4 धावा. चौकार.
थँक्यू डीजे. त्याचबरोबर 14 गावातील अक्षरशः ग्रामस्थ देखील या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर कासानी गावातील ग्रामस्थ आणि त्याचबरोबर कास गावातील ग्रामस्थ देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आपण करूया शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर कास गावातील सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री दत्ताराम किर्दत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सतीश दादा किर्दत साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अगदी कास पठार विभाग म्हटलं की 14 गाव आणि 14 गावातील अनेक ग्रामस्थ या शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून या क्रीडानगरीमध्ये येताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकाल सह्याद्री सुपरस्टार्स या पहिल्या डावाची बॅटिंग अजय केरेकर आले होते. 7 बॉलच्या पाठीमागे 15 धावा त्यांनी जमवल्या. तदनंतर सूरज माने यांचा जलवा पाहायला मिळाला. तब्बल 11 बॉलच्या पाठीमागे नाबाद 41 धावा त्यांनी ठोकल्या. राम देवरे यांनी चांगली साथ दिली. 6 बॉलच्या पाठीमागे 10 धावा त्यांनी खर्च केल्या. 67 धावा धावपलकावरती पाहताय आणि 68 धावांचं टार्गेट असेल ओम साई 11 या संघासमोर. परंतु बॉलिंगचं विश्लेषण जर आपण पाहिलं ना पहिल्या डावामध्ये आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल ज्या पद्धतीने राकेश घाडगे यांनी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं. 1 बॉलच्या पाठीमागे 6 धावा खर्च केल्या. डॉट बॉल टाकले 3. अजय सावंत थोडेसे महागडे राहिले. 1 बॉलच्या पाठीमागे 17 धावा त्यांनी खर्च केल्या. विकेट्स मिळवली 1 अजय केरेकर यांची. डॉट बॉल टाकले 2. किरण जाधव खूपच महागडे ठरले. खरं तर ज्या खेळाडूवरती विश्वास होता त्याच खेळाडूने मात्र विश्वासाला अपात्र ठरले. 1 षटकाच्या अखेरीस त्यांनी धावा खर्च केल्या तब्बल 23. विकेट्स त्यांना मिळाली नाहीये. दिनेश साळुंके यांनी 1 ओव्हरच्या पाठीमागे धावा खर्च केल्या 20 आणि विकेट्स त्यांना देखील मिळालेली नाहीये. हे विश्लेषण राहिलं संपूर्ण पहिल्या डावाचं. आता मात्र दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. खरं तर या प्रीमियर लीगचं प्रमुख वैशिष्ट्य आहे आकर्षक सायकल. कुपनच्या माध्यमातून सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. पण 30 रुपयाचं कुपन घ्या आणि सायकल जिंकण्याची सुवर्ण संधी मिळवा. आणि कुपनसाठी देखील बंपर ऑफर आहे. 4 कुपन तुम्हाला 100 रुपयांच्या पाठीमागे मिळाले जातील. ज्या प्रेक्षक वर्गांना ही सुवर्ण संधी आहेत, खेळाडू असतील आमचे प्रेक्षक वर्ग असतील, या सर्वांना सायकल जिंकण्याची एक नामी संधी शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून. त्याचबरोबर या प्रीमियर लीगचं देखील प्रमुख आकर्षण आहे ते म्हणजे सातारा जिल्हा आयकॉन म्हणून 10 जिल्हा आयकॉन खेळताना पाहायला मिळत आहेत. चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका. खरं तर या प्रीमियर लीगमध्ये आम्हाला ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक कॅश प्राइज रोख रक्कम 1,11,111 रुपये सौजन्य लाभलेला आहे श्री संतोषदादा भोसले RR कंस्ट्रक्शन. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 55,555 रुपये आम्हाला सौजन्य लाभलंय राजूदादा फडतरे उद्योजक पुणे सांबरवाडीचे आहेत. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 33,333 रुपये सौजन्य लाभलेले आहे निवांत हॉटेलचे सर्वेसर्वा श्री चंद्रसेन जाधव साहेब. त्याचबरोबर मालिकावीरसाठी रोख कॅश प्राइज आहे 11,111 रुपये सौजन्य लाभले श्री प्रतीक शिंदे साहेब यांच्या माध्यमातून. मालिकावीरसाठी फ्रीज आहे आणि फ्रीजसाठी सौजन्य लाभलेले आहे श्री दत्ता शेठ रामदास भोसले उद्योजक सांबरवाडी आणि ट्रॉफी सौजन्य शशीबाबा पोपळे. बॉल व्यवस्था सौजन्य श्री गंगाराम देवरुके श्री विशाल देवरुके. बॅट सौजन्य शुभम फडतरे मनीष कदम प्रसाद देवरुके अक्षय फडतरे. मेडिकल किट सौजन्य कासपठार विभागातील यशस्वी क्लिनिकचे सर्वेसर्वा डॉक्टर सचिन ऐरे. त्याचबरोबर संपूर्ण सन्मान चिन्ह दिनकर राघू पोपळे. उत्कृष्ट गोलंदाज कूलर ज्ञानदेव गेनू फडतरे. उत्कृष्ट फलंदाज कूलर श्री हनुमंत देवरुके. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज आहेत श्री भूषण गोळे स्टार खेळाडू यांच्या माध्यमातून. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. सेमीफायनल क्रमांक 2 चा थरार आपण पाहताय. त्याचबरोबर सलग 3 चौकार सलग 3 षटकार सलग 3 विकेट हॅट्रिक संपादित करणाऱ्या खेळाडूला रोख कॅश प्राइज 500 रुपये आहेत. स्वतः आयोजक शिवशक्ती क्रिकेट सांबरवाडी यांच्या माध्यमातून. जेवण व्यवस्था मला सौजन्य लाभलेला आहे श्री सकाराम तुकाराम बादापुरे त्रिमूर्ती हॉटेलचे सर्वेसर्वा.
त्याचबरोबर श्री निलेश गुलाब बनगे, हॉटेल शिवप्रसाद, बकुळा हॉटेल, कास रोड, सातारा, गणेश फडतरे, MIDC उद्योजक, ओमकार साळुंके आणि सूर्यकांत साळुंके यांच्या माध्यमातून आम्हाला जेवण व्यवस्था लाभलेली आहे. स्टेडियम सौजन्य लाभलेलं आहे. शांताराम फडतरे साहेब यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर कोल्ड्रिंक्स व्यवस्था आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे श्री उमेश जाधव यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे श्रीरंग बाहू देवरुके, श्री मधुकर बनगे, विनायक फडतरे, संतोष भोसले, रमेश फडतरे, संतोष भोसले, ओमकार साळुंके, विठ्ठल अहिरे, नवनाथ बादापुरे, सुनील बादापुरे, बाळू फडतरे, सागर कदम, दीपक कदम, अंकुश मोरे, संपत भोसले, पोलीस पाटील, शंकर जांभळे, धनाजी राजे शेडगे, प्रशांत शेडगे, देवेन मोरे, नितीन पाटेकर, गणेश जाधव, सूरज पवार, संदेश सपकाळ, कुमार बनगे, अमोल फडतरे, विशाल फडतरे, अजय पोपळे, श्री कदम साहेब, प्रेम पोपळे, विजय पोपळे, श्री संतोष जांभळे, सिद्धेश भोसले, तेजस फडतरे, संतोष नलावडे, किरण फडतरे, राजेश देवरुगे, विकी भोसले, वैभव फडतरे, कृष्णा फडतरे, सुमित फडतरे, राजेश देवरुगे, अजय देवरुगे आणि समीर शेडगे या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला शिवशक्ती प्रीमियर लीग साठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचा आपण करूया स्नेहपूर्वक सन्मान. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या प्रीमियर लीग साठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे, कासगावचे सुपुत्र दत्ताराम किर्दत साहेब यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूया. मुख्य आयोजक रविदादा पोपळे यांच्या शुभ हस्ते आपण करूया दत्ताराम किर्दत कास यांचा स्नेहपूर्वक सन्मान. मायेने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून स्नेहपूर्वक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. दत्ताराम किर्दत कास यांचा स्नेहपूर्वक सन्मान, मायेने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या प्रीमियर लीगची आठवण म्हणून एक ट्रॉफी देऊन त्यांचा स्नेहपूर्वक सन्मान. त्याचबरोबर आदरणीय श्री विजयदादा किर्दत सामाजिक कार्यकर्ते यांचाही देखील स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत की रविदादा पोपळे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विजय किर्दत एक स्टार खेळाडू आहेत 22 गावातील आणि कास गावचे सुपुत्र विजय किर्दत यांचा स्नेहपूर्वक सन्मान. खरं तर पोलार्ड या नावाने फेमस आहेत. खरं तर यांनी देखील क्रिकेट गाजवलेलं आहे आणि स्टार खेळाडू 22 गावातील विजय किर्दत यांचा स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर सतीश किर्दत यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करीत आहोत. कासगावचे सुपुत्र, खरं तर 14 गावातील अनेक ग्रामस्थ या प्रीमियर लीगला भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मान्यवरांची रेलचेल सातत्यपूर्वक पाहायला मिळालेली आहे आणि मान्यवरांच्या माध्यमातून या प्रीमियर लीगमध्ये रंग देखील भरलेले आहेत. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक कोणताही नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र सीमारेषे लगत बॉल अडवण्याचा प्रयत्न, एक चांगला प्रयत्न केलेला आहे. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावा धावून काढलेले आहेत. तब्बल 3 धावा धावपलकावरती जोडूया. 3 धावेने सरगनिशा झालेला आहे. राकेश गाडगे पारांबे यांनी मात्र आपलं खातं देखील ओपन केलेलं आहे. आता 3 धावाने चालू झालेली गाडी जाऊन थांबवायची आहे तब्बल 68 या आकड्यावरती. थँक्यू सो मच. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं एक चांगलं आयोजन, दर्जेदार आयोजन आणि या आयोजनासाठी
कासगावचे सुपुत्र दत्ताराम किर्दत, विजय किर्दत, सतीश किर्दत यांच्या माध्यमातून रविदादा पोपळे यांचा स्नेहपूर्वक सन्मान होतोय। हा सन्मान कशासाठी आहे तर कास पठार विभागातील सर्वच खेळाडूंना मात्र एक शाहू स्टेडियम वरती खेळण्याची नामी संधी तुम्ही दिली, त्याबद्दल हा सन्मान केलेला आहे। एकदा जोरदार टाळ्या कास गावातील ग्रामस्थांसाठी। थँक्यू डीजे, जाऊया मैदानाच्या दिशेने। थँक्यू डीजे। चौकार आहे जिथे मात्र पहिल्याच बॉल वरती राकेश गाडगे यांच्या बॅट मधून चौकार आलाय। यावेळेला फटका बेंबिसाल आहे, क्षेत्ररक्षक पोचतील का? पोचलेले आहेत आणि धावत्या पावलांनी अप्रतिम झेल पकडलेला आहे। क्षेत्ररक्षक योगेश केरेकर यांनी काय अप्रतिम दर्जाचा नेत्र दीपक झेल पकडलाय। अविस्मरणीय झेल आपल्याला पाहायला मिळालाय। रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल ज्या पद्धतीने बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, उंची जास्त होती, लांबी कमी होती, आणि तदनंतर शेवटपर्यंत बॉल वरती नजर रोखून ठेवली केळवलीच्या योगेश केरेकर यांनी आणि धावत्या पावलांनी एक चांगला झेल त्यांनी टिपला आणि फलंदाजाला दिलाय परतीचा इशारा। राकेश गाडगे एक मोठी विकेट माघारी परतलेली आहे। काय फटका, फटक्यामध्ये ताकद नव्हती, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं, उंची कमी होती, लांबी थोडीशी कमी पाहायला मिळाली, परंतु डीप मिड विकेट रिजन मधून डीप स्क्वेअर लेग रिजन पर्यंत अक्षरशः योगेश केरेकर धावले आणि धावत्या पावलाने एक चांगला झेल संपादित केला। कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ। आणखीन एक फटका, याही वेळेला चेंडू हवेमध्ये आहे। योगेश, ओ माय गॉड, मोये मोये होताना पाहायला मिळालंय। अवघड झेल त्यांनी सोप्यामध्ये कन्वर्ट केली, परंतु सोपी झेल त्यांनी ड्रॉप केलेली आहे। क्रिकेटचा खेळ यासाठी जाणला जातो, यासाठी ओळखला जातो। एखादा चांगला खेळाडू अवघड झेल मध्ये खरं तर सोप्यामध्ये कन्वर्ट करून अतिशय चांगला झेल तो टिपतो, परंतु एखादी साधी झेल त्यांच्या माध्यमातून ड्रॉप होत असते। असं कित्येक वेळा आपण चित्र पाहिलेलं आहे आणि या वेळेला किरण जाधव यांना एक जीवनदान मिळालेलं आहे। 5 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। यावेळेला फटका फसला आणि यावेळेला शॉट थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांनी मात्र टिपलाय झेल आणि संपलाय। फलंदाज अजय सावंत सातारा जिल्हा आयकॉन अगदी निराश पावलांनी माघारी येताना पाहायला मिळत आहेत। रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल ज्या पद्धतीने फटका सजवण्यासाठी अजय सावंत आले, थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा वरचा काहीसा भाग लागला, उंची जास्त लांबी कमी, त्या ठिकाणी फौजी आले आणि फौजींनी मात्र टिपला चांगला झेल। अनिल देवरे यांनी टिपला एक चांगला झेल। फौजी आहेत आणि आज मात्र फौजीने आपली चमक दाखवली, महत्वाची विकेट मिळवून दिलेली आहे। अजय केरेकर यांनी या नावाचा डंका देखील खूप चांगला राहिलेला आहे। संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये बॅटिंग देखील चांगली केली, बॉलिंग देखील चांगली केली। आज आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओम साई 11 ला दिले 2 झटके। 5 वरती 2 अशी स्थिती तुम्ही पाहताय। न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निलेश मोरे पेटरी, आज संधी मिळाले, हिरो बनायचा असेल तर निलेशला खेळावं लागेल, परंतु तितक्याच ताकदीचा समोर गोलंदाज। फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे, तोपर्यंत सिंगल धावफलकावरती घेऊया। एका धावेने धावफलक अगदी पुढे सरकलेला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत तब्बल 6 धावा। अजूनही 19 बॉलच्या पाठीमागे 62 धावा बनवायच्या आहेत। ताकद आहे किरण जाधव आणि निलेश मोरे यांच्याकडे। किरण जाधव एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखले जातात आणि सातारा ग्रामीण क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। आज पूर्णपणे टीम मात्र अडचणीमध्ये आहे, टीमला अडचणीमध्ये बाहेर काढावं लागेल, परंतु मी एवढंच सांगेन की सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जितक्या प्रीमियर लीग खेळवलेल्या आहेत ना,
ज्या टीम मधून जो खेळाडू खेळलाय अर्थातच किरण जाधव त्यांनी मात्र चॅम्पियन पद पटकवलेलं आहे, हे देखील विसरून चालणार नाही. परंतु आज काय चित्र पाहायला मिळेल, आज कशा प्रकारे रिझल्ट असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावपलकावरती धावा आहेत 6 धावा. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला ना तर नितीन शिंदे याही खेळाडूचा उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण नितीन शिंदे यांनी जेवढ्या प्रीमियर लीग खेळलेल्या आहेत सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जो त्या टीम मध्ये खेळला आहे त्या टीमने मात्र रनरअप पद पटकावलेलं आहे. म्हणजे किरण जाधव आणि नितीन जाधव ज्या टीम मध्ये जात आहेत ती टीम मात्र लकी ठरलेली आहे. परंतु या वेळेला काय घडेल, रिझल्ट काय असेल. खरं तर एका बाजूने विचार केला तर नितीन शिंदे ज्या टीम मध्ये खेळत आहेत ती टीम मात्र फायनल मध्ये जाऊन पोहोचलेली आहे. म्हटल्यानंतर नितीन बादापुरे संघ मालक यांचं नशीब आजमावलेलं आहे आणि त्यांच्यासाठी नितीन शिंदे लकी ठरलेला आहे. परंतु या मॅच मध्ये किरण जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. रिझल्ट काय येईल हे पाहणं गरजेचं आहे. परंतु योगेश केरेकर यांचा तिकट मारा सातत्यपूर्वक पाहायला मिळतोय. 1.1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अडचणी आहेत ओम साई 11 टीम समोर. अडचणीमधून मार्ग काढावा लागेल समोरच्या दिशेने. अमोल बादापुरे ओ माय गॉड, मोये मोये होताना मात्र तिथेच थोडासा कॅच कॅरी केला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. स्वतः पडले परंतु कॅच ड्रॉप केला नाही. कशा पद्धतीने कॅच कॅरी केलाय पाहू शकाल. ओव्हर द विकेटने योगेश केरेकर गेले. सरळ हाताने हा बॉल रिलीज केला. तदनंतर फक्त पहा अगदी बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचले. ताकद कमी होती. तदनंतर अमोल देवरे पहा पहिल्या अटेंडला बॉल कॅच कॅरी होऊ शकला नव्हता. परंतु तदनंतर दुसऱ्या तिसऱ्या अटेंडला त्यांनी कॅच कॅरी केला आणि तदनंतर बॉलची फेकी करत असताना दोन्ही पाय त्यांचे उचलले गेले आणि तदनंतर ते आदळले गेले. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता ओम साई 11 या टीमला कटिंग प्रसंगातून मार्ग काढावा लागतोय. एकमेव मार्ग आहे लढणं लढणं आणि लढणं. लढावं लागेल. खेळायचं असेल जिंकायचं असेल तर लढावं लागेल. विशाल साळुंके क्रमांक 5 वरती दाखल झालेले आहेत. यावेळेला फटका पुन्हा एकदा फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, नाही पोहोचू शकणार. बॉलच्या पाठीमागे तब्बल 5 क्षेत्ररक्षक धावले होते परंतु कोणाच्याही जवळ बॉल पडलेला नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र मिळाली सिंगल धाव. खरं तर मैदानाच्या आजूबाजूला जे धावपट्टू धावतायत त्यांना आम्ही एक विनंती करतोय की आपण सीमारेषेची जी लाईन आहे त्या सीमारेषेच्या बाहेरून धावा. आम्हाला माहीत आहे की धावण्याची खूप गरज आहे सध्याच्या घडीला. कारण आता सिच्युएशन अशी आली की अटॅकच्या माध्यमातून अनेक दुःखद निधन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमधील मादक सौंदर्य. चेंडूला पाठवलंय गॅप मध्ये. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी किरण जाधवच्या बॅट मधून संघर्षमय चौकार. अजूनही मैदानाच्या आतमध्ये किरण जाधव आहे. लकी बॉय आहे, लकी खेळाडू आहे. कारण आतापर्यंत मी चर्चा केली होती की सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जितक्या प्रीमियर लीग झाल्यात त्या प्रीमियर लीग मध्ये जो खेळाडू खेळतोय त्या टीमने मात्र चॅम्पियन पद पटकावलंय. आज संधी आहे पुन्हा एकदा. परंतु याही वेळेला बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जाईल का, हो गेलेला आहे. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 चौकार किरण जाधव यांच्या बॅट मधून. परंतु आता बॉल कमी आहेत. 13 बॉलच्या पाठीमागे अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. हा पराक्रम होऊ शकतो का? 13 बॉलच्या पाठीमागे 53 धावा होऊ शकतात का? होऊ शकतात. क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ. लागोपाठच्या 2 बॉलच्या पाठीमागे 2 चौकार आलेत. आणखीन एक चौकार आला तर शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी यांच्या माध्यमातून रोख कॅश प्राइज 500 रुपये दिले जातील. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 आलेले आहेत. आणखीन एखादा आला तर 500 रुपये मिळाले जातील. येण्या जाण्याची वाट खर्ची निघून जाईल.
आणखीन एक चांगला स्ट्रोक गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न रामदेवरे त्या ठिकाणी आहेत. बॉल अडवतील, फेकी लगोलग केली जाते आणि सिंगल धाव कंप्लीट केले. धावपलकावरती धावा आहेत तब्बल 16 धावा. आता येणारे बॉल 12 धावा बनवायचे आहेत. 52 धावा. 12 बॉल 52 धावा, 52 धावा 12 बॉल असं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रति षटकाच्या पाठीमागे 26 धावा ठोकाव्या लागतील ओम साई 11 मधील फलंदाजांना, अर्थातच किरण जाधव आणि विशाल साळुंके यांना. तब्बल एका षटका पाठीमागे 5 षटकार ठोकावे लागतील. त्याच वेळेला मॅच मात्र ऑन होईल. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे हॉटेल शिवप्रसादचे मालक, बकुळ हॉटेलचे मालक, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निलेश दादा बनगे साहेब यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यावेळेला फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत. टिपलाय चांगला झेल आणि संपलाय किरण जाधव यांचा खेळ. ज्या खेळाडूवरती विश्वास होता, आशेचा किरण म्हणून मैदानाच्या आतमध्ये ओम साई 11 या टीमचा उभा होता, तो आशेचा किरण आता मावळलेला आहे आणि कॅच मात्र पकडलेला आहे. थँक्यू. शरद केरेकर यांनी कॅच पकडलेला आहे. रेन फॉरेस्ट हॉटेलचे मालक आदरणीय श्री विकास दादा शेडगे साहेब यांच्या देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही शिवशक्ती प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. 17 वरती 4 अशी बिकट परिस्थिती ओम साई 11 या टीमची पाहायला मिळते. खरं तर ओम साई 11 या टीमचा विचार केला ना तर अनेक प्रीमियर लीग मध्ये सहभाग नोंदवत असते, परंतु अजूनपर्यंत एकदा भी यश आलेलं नाहीये. प्रयत्न हाच असेल की आम्हाला इथे जिंकायचं आहे, परंतु या वेळेला ऑन साइडला फटका सजवलाय. सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसवलाय. सचिन शेडगे मैदानाच्या आतमध्ये गेले आणि पुन्हा माघारी परतले. विकेटचं पतन. विकेट गिरतावा, संगीत बजतावा. आता इथून पुढे 10 बॉलच्या पाठीमागे 51 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. निखिल देवरे मैदानाच्या आतमध्ये. डावकुरे आताचे फलंदाज आहेत. आता 10 बॉलच्या पाठीमागे अजूनही 51 धावांची आवश्यकता. सूरज माने गोलंदाजीच्या रनमेवरती जिल्हा आयकॉन म्हणून या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत. सह्याद्री सुपरस्टार या टीमच्या माध्यमातून पहिलाच बॉल अगदी अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी स्पष्टपणे नकारात्मक चेंडू दर्शवलेला आहे आमच्यापर्यंत आणि येतोय तो वाईड बॉल. खराब बॉल, खराब प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आता येणारे बॉल 10 धावा बनवायचे आहेत 50. या वेळेला चांगला बॉल आहे. तिन्ही यष्ट्यांच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झालाय. येतोय तो डॉट बॉल. सूरज माने खरं तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये यांचा राहिलेला आहे. उरमोडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळत असताना एक गाव 11च्या टुर्नामेंट मध्ये लुमनेखोल टीमच्या माध्यमातून एक चांगला खेळ त्यांनी साकारला आणि तदनंतर मात्र या प्रीमियर लीग मध्ये त्यांची वर्णी लागलेली आहे सातारा जिल्हा आयकॉन म्हणून.
खरं तर तुम्हाला संधी असते, विकेटचं पतन होईल, फलंदाज माघारी परतेल. निखिल देवरे यांना मात्र माघारी परतावं लागतंय. चर्चा आपण सूरज माने लुमनेकोल यांच्या बद्दल करत होतो. खरं तर सूरज माने एक गाव 11च्या टुर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला आणि म्हणूनच या प्रीमियर लीगमध्ये खेळले. आणि प्रत्येक खेळाडूला एक संधी असते, ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस चांगले केल्यानंतर तुम्हाला एक गाव 11च्या टुर्नामेंटमध्ये संधी मिळते आपल्या गावच्या टीमच्या माध्यमातून. आणि ज्या वेळेला तुम्ही गावच्या टीमच्या माध्यमातून चांगला परफॉर्मन्स दाखवता त्यावेळेला तुम्हाला आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून संधी मिळत असते इतर ठिकाणी खेळण्यासाठी. आणि तदनंतर तुम्ही चांगला खेळ करता असोसिएशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या असोसिएशनमध्ये खेळण्यासाठी गेला त्यावेळेला तुमचा खेळ दाखवला जातो, बहरला जातो. आणि तदनंतर तुम्हाला अशा मोठमोठ्या प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची नामी संधी मिळते. म्हणजे तुम्ही प्रथमतः सरावाच्या दरम्यान चांगला खेळ करा, तदनंतर आपल्या गावच्या टीमच्या माध्यमातून चांगला खेळ करा, तदनंतर आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून चांगला खेळ करा आणि तदनंतर मात्र तुम्हाला मोठमोठ्या प्रीमियर लीगमध्ये किंबहुना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एक चांगली वर्णी लागली जाते. अशा प्रकारचा हा खेळाडू सूरज माने मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आता येणारे बॉल 7 धावा, 7 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत, 49 धावा. फटका फसलाय, डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक, शॉट लॉंग ऑफ रिझन मध्ये पकडलाय झेल. आणखीन एका विकेटचं पतन होत असताना फलंदाज माघारी. स्वतः संघ मालक आहेत प्रवीण घाग आणि त्यांनी मात्र टिपलाय चांगला झेल. खरं तर प्रवीण घाग यांची जर आपण चर्चा केली ना तर एक नामांकित व्यावसायिक पट्टू आहेत. थँक्यू डीजे. खरं तर संघ मालक आहेत सह्याद्री सुपरस्टार या टीमचे प्रवीण घाग. त्यांनी एक चांगला कॅच कॅरी केला आणि खरं तर ते एक स्वतः उद्योजक आहेत. श्री सिद्धिविनायक ज्वेलर्सचे ते मालक आहेत आणि जुनी मुंबई काळबादेवी येथे मात्र त्यांचं ज्वेलर्सचं शॉप आहे. खरं तर तुम्हाला सोने चांदी खरेदी करायचं असेल ना तर नक्की तुम्ही श्री सिद्धिविनायक ज्वेलर्सला भेट द्या. आपल्याच विभागातील आपल्याच परिसरातील प्रवीण घाग आहे आणि त्यांचं मात्र ते ज्वेलर्स आहे आणि त्या ज्वेलर्सच्या माध्यमातून तुम्ही शॉपिंग करू शकता. या वेळेला पहा अगदी हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. आता मात्र दरवाजे अगदी खुले झालेले आहेत फायनलमध्ये पोहोचण्यासाठी सह्याद्री सुपरस्टार या टीमचे. कारण येणारे बॉल आहेत 5 धावा बनवायचे आहेत, 49. अनिल देवरे फौजी गोलंदाजीच्या रनमेवरती. या वेळेला पहा फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉल मात्र सीमारेषा लगत कॅच पकडलाय आणि येते ते विकेट. चार बॉल 49 धावांची आवश्यकता. यावेळेला पहा अगदी बॉल चांगला होता, 3 यष्ट्यांच्या वरतून हा बॉल ट्रॅव्हल झालेला आहे. आता 3 बॉल 49 धावांची आवश्यकता आहे. दिनेश साळुंके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 3 बॉल
शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत 49. चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका. चला मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका. 4 बॉल झालेले आहेत, माफी असावी. याला ऑन साइडला फटका खेचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि सिंगल धाव कंप्लीट. आता शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या इनिंग मॅच मधील. एक बॉल शिल्लक आहे आणि जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे. अर्थातच सह्याद्री सुपरस्टार दिलीप दादा देवरे, प्रवीण घाग आणि अमोल देवरे यांच्या संघ मालकीच्या संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक. ओम साई 11 ओमकार साळुंके यांना या प्रीमियर लीग मधून अक्षरशः बाहेर जावं लागतंय ओम साई 11 या टीमला, परंतु त्यांना देऊया पुढील पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि 2 संघ फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. फ्रेंड्स एनए वॉरियर्स त्यांच्या विरुद्ध सह्याद्री सुपरस्टार या 2 संघांच्या दरम्यान रंगणार आहे फायनलचा महामुकाबला. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे या प्रीमियर लीगच्या प्रमुख उपस्थिती ज्यांची आम्हाला लाभते, पूर्व शिक्षण समिती सभापती आदरणीय श्री सुनील तात्या काटकर साहेब यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. शब्द सुमनाने आम्ही त्यांचं करत आहोत. शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने सहर्ष स्वागत. उद्योग आघाडी पश्चिम महाराष्ट्र भाजपा श्री हृदयनाथ पार्टे साहेब यांचे आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. या आदी मान्यवरांचं आम्ही करत आहोत. शिवशक्ती प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत. चला फायनलचे दोन्ही संघ इकडे या. काही रूपरेषा आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत. फायनलचे दोन्ही संघ आपण या. फायनलचे दोन्ही संघ आणि संघ मालक आपण या.